माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, ज्यामध्ये कशा पद्धतीने ईश्वरी आता अर्णवला सावरते या सगळ्या प्रसंगातून हेच आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। सगळ्यात आधी आपण पाहतो की जे काही आरोप अर्णववर केलेले असतात त्यावर अर्णव बोलू पाहत असतो, पण आता अंजली त्याला एकही शब्द बोलू देत नसते, कारण अंजलीला वाटत असतं की खरंच चिंटूचं खूप जास्त चुकलेलं आहे आणि म्हणूनच ती मागचा पुढचा विचार न करता थेट चिंटूच्या कानाखाली लगावून देते। जशीची आता चिंटूच्या कानाखाली वाजवते तसं सगळ्यांनाच धक्का बसतो। सगळीजण अंजलीकडे पाहत राहतात, पण अंजलीला आता स्वतःच्या नवऱ्याबद्दल एकही शब्द बोललेला सहन होत नसतो। अंजलीने निर्णय घेतलेला असतो की जिथे माझ्या नवऱ्याचा मान ठेवला जात नाही ना, त्या घरात मलाही थांबायचं नाहीये। आणि असं बोलून तिने आता त्या राकेशचा हात आपल्या हातात धरलेला असतो आणि घर सोडून जाण्याचा निर्णय ती घेत असते। त्याच वेळेला सगळीजण तिला थांबवत असतात आणि हे सगळं काही चुकीचं आहे असं देखील म्हणतात, पण तिला आता काही एक कोणाचं ऐकायचं नसतं। ती म्हणते की माझा निर्णय झालाय, पण दुसरीकडे राकेश आता त्याचं मन मात्र थाऱ्यावर नसतं, कारण त्याला आता हे घर सोडून जायचं नसतं। पण तो विचार करतो की आता या राणीसोबत मलाही घर सोडून जावं लागेल। काय हे म्हणजे मला जे करायचं होतं ते मी केलं, पण हे घर थोडी मला सोडायचं होतं, असं राकेशही मनातल्या मनात बोलत असतो। इकडे अर्णव समजवायचा अंजलीला प्रयत्न करतो, पण अंजली त्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते। ती सरळ म्हणते की मला तुझ्याकडनं काही एक ऐकायचं नाही आहे, माझा निर्णय झालाय, सो मी आता हे घर सोडते, हा माझा निर्णय पक्का आहे असं देखील ती म्हणते। आजीही तिला समजावते आणि म्हणते की हे सगळं करून काय करणार आहेस। अंजलीला आजी वगैरे सगळीजण समजवायचा प्रयत्न करतात, पण अंजली ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसते। ती सरळ सांगते की मला तुम्ही कोणीही काही सांगू नका, मला नाही ऐकून घ्यायचं आहे, माझा निर्णय झाला आहे, सो मी हे घर सोडते। आता राकेशही हतबल झालेला असतो, तो काही बोलू शकणार नसतो, त्यामुळे तो आता शांतच राहतो। जेव्हा आता तो शांत राहतो ना, तेव्हा फक्त तो अंजलीकडे बघत असतो, कारण हे घर वगैरे काही सोडून त्याला जायचं नसतं। पण इथे अंजलीने आता त्याचा हात आपल्या हातात धरलेला असतो आणि ती आता घर सोडून चाललेली असते। हे सगळं बघून आता ईश्वरी अर्णवला धक्का बसतो। त्यांनाही कळत असतं की अंजलीने घर सोडून जाऊ नये। जाणाऱ्या अंजलीचा अर्णवने आता पदर धरलेला असतो आणि तो म्हणत असतो की ताई ताई प्लीज ग, प्लीज मला सोडून जाऊ नकोस, असं रडत रडतच तो आता बोलत असतो। जेव्हा या सगळ्या गोष्टी तो रडत बोलतो ना, तेव्हा मात्र अंजली मागे वळून पाहते, तेव्हा अर्णव तिला दिसतो, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं। पण अर्णवबद्दल आता तिला जराही वाटत नसतं, कारण ती विचार करत असते की जर माझा भाऊ माझा संसार उद्ध्वस्त करायला निघाला असेल तर मी का त्याचा विचार करू, या विचारांची ती आता झालेली असते। त्यामुळे तिचे डोळे काही अर्णवसाठी थांबत नसतात। म्हणजेच अर्णव फक्त तिला आता म्हणत असतो की ताई प्लीज ना गं, प्लीज मला सोडून जाऊ नकोस। तू मला म्हटली होतीस की आई गेल्यानंतर तूच मला सांभाळायला आहेस, लहानाचं मोठं तूच मला केलेस, आईचं प्रेमही तूच दिलं होतंस। तूही मला म्हणाली होतीस आई गेल्यानंतर की मी तुझी काळजी घेईन, आणि आता जर तू मला असं सोडून जाशील तर माझी काळजी कोण घेईल। आणि तुलाही माहिती आहे की आता कुठे आईच्या या सगळ्या त्याच्यातून मी बाहेर येतोय, आणि पुन्हा मी त्यामध्येच गुंतत राहिलो तर मला नाही सहन होणार गं, प्लीज गं ताई प्लीज माझी साथ सोडून जाऊ नकोस, असं देखील रडत रडत तो आता म्हणत असतो। जेव्हा हे सगळं रडत तो बोलत असतो ना, तेव्हा मात्र इकडे राकेशला थोडं बरं वाटत असतं की चला फायनली याच्या रडण्यामुळे आपल्याला या घरात राहता येईल। इकडे आता अर्णव की दिलेल्या प्रॉमिसाची सुद्धा आठवण करून देतो। ताई तुला आठवतंय का, तू आईला प्रॉमिस केलं होतंस की तू मला सांभाळशील म्हणून, मग आता त्या प्रॉमिसचं काय, त्याचाही विचार कर ना गं ताई, मला अशी सोडून जाऊ नकोस गं। तेव्हा जेव्हा आई गेली तेव्हा मी कसंबसं स्वतःला सावरलं, आणि जर आता तूही मला सोडून गेलीस तर मी कसं सावरणार आहे गं स्वतःला। ताई प्लीज गं ताई, प्लीज मला सोडून जाऊ नकोस, असं देखील आता म्हटलं जातं।
जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा अंजली दारावरच थांबलेली असते. अंजली म्हणत असते की ठीक आहे, मी एकाच अटीवर या घरात थांबेन, ते म्हणजे आईने दिलेल्या शपथेमुळे. बाकी माझा तुझ्यासोबत कोणताही संबंध नसेल, कारण मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. आपले संबंध आता संपलेले आहेत, त्यामुळे मला कोणतीही आठवण करून द्यायला पुन्हा येऊ नकोस किंवा माझ्याशी बोलायला यायचाही प्रयत्न करू नकोस. कारण माझ्या नवऱ्यावर जे काही आरोप केलेले आहेत ते मी कधीच विसरणार नाही. आणि म्हणूनच सांगते, आईने दिलेली शपथ आणि या सगळ्या गोष्टी एवढंच माझ्या लक्षात आहे. त्यामुळे प्लीज प्लीज माझ्याशी बोलायला यायचा प्रयत्न करू नकोस, असं देखील अर्णवला आता अंजलीने ठामपणे सांगितलेलं असतं. अंजलीने आईला प्रॉमिस केलेलं असतं, त्याच हिशोबाने फक्त ती तिथे थांबलेली असते. आणि त्यामुळेच आता ती जेव्हा तिथे थांबते तेव्हा कुठे जाऊन अर्णवला बरं वाटतं. पण आता तिचा जो निर्णय असतो की तिथे थांबायचा, फक्त शपथ दिलेली आहे म्हणून थांबलेली आहे तिथे. बाकी तिला अर्णवसोबत आता कोणतेही संबंध ठेवायचे नसतात, हे तिने स्पष्ट व्यवस्थित सांगून टाकलेलं असतं. त्यामुळे अर्णवचं मन अजूनच खायला लागलेलं असतं. अर्णवला कळत नसतं की आपण आतापर्यंत काय चुकलो. कारण या राकेशचं सत्य आपण बाहेर आणायला गेलो होतो, पण या राकेशने आपल्याचमध्ये दुरावा निर्माण केला, हे कुठेतरी आता अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे अर्णव अंजलीकडे एकटक पाहत असतो. पण अंजली आता म्हणते की मला कोणीही काही बोलायचा यायचा प्रयत्नही करू नका, कारण माझा निर्णय झाला आहे. जर मी या घरात थांबणार असेल तर फक्त शपथ घेतली आहे म्हणून, नाहीतर मला या घरामध्ये थांबण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही, असं देखील अंजलीने ठामपणे सांगितलेलं असतं. अंजलीच्या डोळ्यात पाणी असतं. तिलाही कळत असतं चिंटूचं दुःख, पण तिला हेही दिसत असतं की तिच्या नवऱ्यावर केलेले चिंटूने आरोप, आणि त्यामुळेच ना ती आता हतबल झालेली असते. तिचा नवऱ्यावर तिचा खूप जास्त विश्वास असतो. तोच नवरा तिचा विश्वासघात करतोय हे फक्त अर्णवला माहिती असतं. अर्णवला याच्याकडे या संदर्भातले अर्णवकडे पुरावेही असतात. पण आता अर्णव हे सगळं काही व्यवस्थितरित्या मांडू शकणार नसतो, कारण अजून पुरावे त्याला गोळा करायचे आहेत. पण त्याआधीच या राकेशने जो डाव साधलाय ना, त्यामुळे आता अर्णववरही वेळ आलेली आहे. बिचारा अर्णव खूप जास्त रडत असतो. त्याच वेळेला ईश्वरी त्याला आधार देत असते. ईश्वरीला कळत असतं की अर्णवची हालत काय आहे, कारण तिलाही माहिती की अर्णव किती मनापासून आपल्या बहिणीवर प्रेम करतो. आणि आज जी काही अवस्था अर्णवची आहे ती बघूनच ना तिला वाईट वाटतं. अर्णवला ती सांगत असते की प्लीज स्वतःला सावरा. पण इकडे आता अंजलीने थांबायचा निर्णय घेतलेला असला तरीसुद्धा तिने कोणतेच संबंध अर्णवसोबत ठेवणार नाही हे स्पष्ट सांगितलेलं असतं. त्यामुळे आता सगळ्यांनाच या सगळ्याचा धक्का बसलेला असतो, कारण कोणीही विचार केला नव्हता की एवढं सगळं काही होऊन बसेल. पण आज जे काही प्रकरण झालं होतं त्यामुळे खरंच ना सगळ्या गोष्टी एकदमच बेकार विचित्र अवस्थेत घडलेल्या होत्या. आणि त्यामुळेच ना आता हा प्रसंग पुन्हा कधीच येऊ नये असंच वाटत होतं. पण अंजली तिचे 4 शब्द सुनावते आणि तीसुद्धा आता तिकडनं रागारागाने निघून जात असते रूममध्ये, कारण तिला आता कोणाशीही बोलायचं नसतं. ती खूप जास्त दुःखात असते. अंजली जशी रूममध्ये निघून जाते तसं राकेशही आता अर्णवकडे पाहून हसत असतो. ईश्वरीने हे बरोबर ओळखलेलं असतं की राकेश हे सगळं करून खूप जास्त खुश झाला आहे. पण या सगळ्यामध्ये बिचारा अर्णव एकटाच रडत तिथे बसलेला असताना ईश्वरी त्याला सावरत असते. आणि ईश्वरी त्याला म्हणत असते की अर्णव सर, मला कळतंय तुमची अवस्था कशी झाली आहे, पण राकेशने योग्य गेम साधलेला आहे. त्याने आपल्यापासून अंजलीताईंना लांब केलं आहे. पण नका रडू, नका रडू, इतका त्रास स्वतःला करून घेऊ नका. तीसुद्धा खूप जास्त रडत असते आणि अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवून ती आता अर्णवला सावरत असते. पण तीसुद्धा खूप जास्त हतबल झालेली असते. दुसरीकडे अंजली रूममध्ये बसलेली असतानाच तिला आता मामा आणि आजी समजवायला आलेली असतात. मामा आणि आजी अंजलीला म्हणत असतात की जे काही झालं आहे ते सगळं कळतंय, पण या सगळ्याचा त्रास तू स्वतःला खूप जास्त करून घेऊ
नकोस. तू बघतेस का या सगळ्यामुळे बाळावर परिणाम होत आहेत. त्यावर मात्र आता ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या गैरसमजातून झालेल्या आहेत. मी चिंटूशी बोलते, पण तू सुद्धा स्वतःचा एवढा मोठा गैरसमज करून घेऊ नकोस आणि जे काही नातं तोडायचं बोलली असता तसं पुन्हा बोलू नकोस ग अंजली, असं देखील आजी आता अंजलीला बोलत असते. त्यावर अंजली आजीला सांगत असते की आजी, एवढं सगळं घडलंय तरीसुद्धा तुम्ही दोघंही जण मला समजवायला आलायत. तुम्हाला गोष्ट कळते का, या सगळ्यामध्ये अर्णवनी चूक केलेली आहे. जो माणूस आतापर्यंत साधी मुंगीही मारत नाही त्या माणसावर चुकीचा आरोप, खुनाचा आरोप केला जातोय आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सगळ्यांना कशा काय पटतायत? मला तर या गोष्टी पटतच नाही आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही मला समजवायला आलेला आहात. त्यावर मात्र आता आजी सांगते की बाळा, तुला आम्ही समजवायला नाही आलो, तुला सगळं काही सत्य तेच सांगतोय की स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पण इकडे मामाला पूर्णपणे माहिती असतं ना की हा राकेश किती पोचलेला आहे. ते बिचाऱ्या अर्णव या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे हेही आता मामाच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे मामा ह्या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात बोलत असतो. अंजलीला समजवायचा प्रयत्न आजी आणि मामा दोघंही जण मिळून करत असतात. आणि तू नको स्वतःला वाईट वाटून घेऊ, मी अर्णवशी सुद्धा बोलते, मग तर झालं ना. मग आता आजी तू त्याच्याशी सुद्धा बोलून घेच, कारण आहे ना मला त्याने जे काही केले ना ते आवडलं नाही आहे. तू मला म्हणतेस की नको इतका विचार करू, बाळाला त्रास होईल, पण बाळाच्या मामाने हा विचार केला आहे का की बाळाच्या आईला किती त्रास होणार आहे? हे सगळं करून त्याने जे काही केलं आहे ना, ह्यांच्यावर जे आरोप केलेत ना ते भयंकर आहेत, ते सगळे चुकीचे आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की नाही आता हे सगळं प्रकरण कुठेतरी थांबायला हवं. मी तर त्या चिंटूशी बोलायलाही जाणार नाही आहे, कारण मला त्या चिंटूशी एकही शब्द बोलायचा नाही आहे. त्याने जे काही केलं आहे ना ते भयंकर आहे आणि मी ते कधीही विसरणार नाही. ह्यांच्यावर आरोप केलेत हे कधी करतील हे सगळं, कारण हे कसे आहेत ना मला चांगलंच माहिती आहे. गरजू लोकांना मदत करणारे, अडीअडचणीत सगळ्यांना सामोरे जाणारे असेही आहेत आणि आज यांच्यावर अक्षरशः खुनाचा आरोप केला जातोय. किती भयंकर आहे हे सगळं. नाही, या सगळ्या गोष्टींना मला नाही सहन होत, असं देखील बोलून आता अंजली रडत असते. त्याच वेळेला आजी अंजलीला सावरत असते आणि बाळा, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस, कारण जर असा त्रास करून घेशील तर बाळावर या सगळ्याचा परिणाम होईल. आता तसेही इथे अंजलीची डेट जवळ आलेली असते, 7वा महिना चालू असला तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी तिला समजवणं आजीचं कर्तव्य होतं, कारण दुसरं घरात कोणीही मोठं माणूस नाही आहे. पण आता अंजलीला कोणाशी बोलायचं नसतं. ती बोलत असते की मला आता या विषयावर जास्त बोलायचं नाही आहे, आपण नंतर बघूया, प्लीज मला एकटीला सोडा, जरा मला एकटीला राहू दे, असं देखील अंजली आता म्हणू लागते. त्यावर आजी आणि मामा रूममधून जायला निघतात. दुसरीकडे अर्णव आता रूममध्ये बसलेला असतो, तर ईश्वरी त्याला सावरत असते आणि ती म्हणत असते की मला कळतंय आज तुम्हाला काय वाटत असेल. अर्णव म्हणतो की आपण शलाकाच्या खून प्रकरणी म्हणजेच त्या सगळ्याचा तपासाला गेलो होतो, पण त्या तपासात आपल्या हाती तर काही लागलं नाही, पण या सगळ्यात आपणच अडकलो. म्हणजे आपण तिथे जायच्या आधी या राकेशने आधीच बिल्डिंग लावलेली होती आणि राकेशने हे जे काही केलं ना ते अगदी चुकीचं केलेलं आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की हो, राकेशने यावेळी जो गेम साधलेला आहे ना त्यामुळे अंजलीताई आणि तुमच्यात फूट पडलेली आहे आणि त्याने खूप जास्त हुशारीने हे सगळं केलं आहे, पण त्याची ही हुशारी जास्त दिवस मग टिकू देणार नाही, असं देखील ईश्वरी अर्णवला बोलत असते. पण अर्णव म्हणतो आताच्या परिस्थितीचं काय, कारण आता ताई माझ्यावर जराही विश्वास ठेवणार नाही. या सगळ्या प्रकरणामुळे ताईला असंच वाटते की ह्या सगळ्यात माझी चूक आहे, पण या सगळ्यामध्ये किती महत्त्वाची चूक मोठी जी आहे ती या राकेशची आहे हे ताईला समजत नाही आहे. ताईला कसं समजवावं ना खरंच एका पॉईंटला मला कळत नाही. पण आता ताई माझ्यावर विश्वासही ठेवणार नाही, कारण त्या विश्वासाच्या पात्रतेतच मी राहिलेला नाही आहे, असं देखील आता त्याला वाईट वाटत असतं आणि या संदर्भात तो रडत असतो. त्यावर ईश्वरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सावरत असते, त्याला सांभाळत असते आणि स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेऊ नका, हेही दिवस जातील, सगळे दिवस चांगले येतील. बघा, प्रत्येकाची वेळ येते, वेळच सगळं काही घडवते. आज आपली वेळ नव्हती असं समजायचं आणि त्यामुळेच हा सगळा प्रसंग राकेशच्या बाजूने घडला आहे. पण अशीही वेळ येऊ शकते ना जेव्हा सगळं काही आपल्या बाजूने घडेल आणि राकेशच्या बरोबरीला उभं राहायला कोणीच नसेल. ती वेळ नक्कीच येईल, पण तुम्ही स्वतःला सावरा, स्वतःला त्रास करून घेऊ नका.
देखील आता म्हटलं जात असतं. जेव्हा ईश्वरी हे सगळं अर्णवला बोलते तेव्हा अर्णव म्हणतो की मला कळतंय तू मला या सगळ्या गोष्टी समजवतेस, पण या राकेशचं काय करू? हा राकेश ना एवढं सगळं करून बसलाय ना कांड की त्यामुळे अंजलीचा माझ्यावर जराही विश्वास बसणार नाही आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की अर्णव सर मला कळतायत या सगळ्या गोष्टी, पण तुम्ही स्वतःला सावरा असं बोलून आता ईश्वरी आता अर्णवला सावरायला सांगत असते. दुसरीकडे आता मामा त्याचसोबत आजी आणि वल्लरी बोलत बसलेले असतात. तर आता त्यांचं डिस्कशन सुरू असतं की अर्णवने जे काही केलं ते चुकीचंच केलं, कारण अर्णवने जावई बापूंवर आरोप केले. शेवटी या घराचे ते जावई आहेत आणि त्यांचा मान हा राखायलाच हवा. वल्लरी आता मध्ये पडत बोलत असते. त्यावर मामा म्हणतात पण अर्णवने जे काही केलं ते मला वाटत नाही काही चुकीचं केलं आहे. त्याच वेळेला आजी म्हणते की तू असं का म्हणतोयस? तर त्यावर मामा म्हणतात की अर्णव असेच थोडी ना चुकीचे आरोप करणार आहे, त्याच्याकडे सुद्धा काहीतरी पुरावे असतील, त्याला सुद्धा काहीतरी वाटलं असेल म्हणूनच तर त्याने असं सगळं काही म्हटलं असेल. पण ह्या सगळ्यामुळे आता वल्लरी म्हणत असते की ओ तुम्हाला कळतंय का की आपल्या घरचा जावई तो आहे आणि त्याचा तुम्ही घरात बोलवूनच अपमान करताय, हे कितपत योग्य आहे? अर्णवचं नाही या सगळ्यात चुकले. आता आजी या सगळ्याचा विचार करत असते. तर मामा आता आजीला म्हणत असतात की तू या सगळ्याचा त्रास करून घेऊ नकोस, कारण तुझ्याकडे बघून मला कळतंय की तू या सगळ्याचा स्वतःला खूप जास्त त्रास करून घेतेस. नको काही त्रास करून घेऊस आणि या सगळ्यामुळे ना तुझ्यावर परिणाम होईल मला असं वाटतं. पण आता आजी बोलते की नाही, माझा विचार पक्का झालेला आहे. या सगळ्याबद्दल ना मला एकदा अर्णवशी बोलावंच लागेल, कारण अर्णवने आज जे काही केलं आहे ते चुकीचं केलं आहे. सरळ सरळ घरच्या जावयावर जे काही आरोप केले आहेत ते अगदीच चुकीचे आहेत असं देखील आजी म्हणते आणि लगेचच चिंटूच्या रूममध्ये जायला निघते. दुसरीकडे वल्लरी विचार करते की अर्णवने जे काही आरोप आता राकेशवर आज करत होता ते खरंच बरोबर असतील का? कारण अर्णव असाच काही पुराव्याशिवाय असंच बोलणार नाही असाही विचार वल्लरी करते. मग आता या राजेशपासून सावध राहायला हवं, नाहीतर आपणच फसायचो हे देखील प्लॅनिंग आता वल्लरीच्या डोक्यामध्ये सुरू असतं. कारण वल्लरी जे काही प्लॅनिंग्स होते ते राजेशसोबत शेअर करायची, पण आज राजेशही काहीतरी चुकीचं आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. दुसरीकडे रूममध्ये अर्णव बसलेला असताना आजी त्याच्यासोबत बोलायला आलेली असते आणि चिंटू आज तू जे काही केलंस ना ते चुकीचं केलं आहेस असं मला वाटतं. आता आजीला अर्णव बोलतो की आता तू माझ्यावर रागराग करणार, माझ्यावर चिडचिड करायला आली आहेस का? त्यावर अर्णवला आता आजी सांगत असते की मी तुझ्यावर चिडचिड करायला आली नाही आहे, पण ज्या काही गोष्टी आज घडल्या आहेत त्या भयंकर आहेत. तुला कळतंय का? अंजलीचं डोहाळे जेवण होतं आणि डोहाळे जेवण झाल्यानंतर हे सगळं झालं, त्यामुळे तिला किती त्रास होतो या सगळ्याचा. अर्णव म्हणतो मी समजू शकतो ताईच्या त्रासाचं कारण, पण मी काही खोटं बोलत नाही आहे असं देखील अर्णव आता बोलत असतो. त्यावर आता आजी म्हणत असते की चिंटू तुझ्या या रागामुळेच ना सगळ्याचाच घात होतो. तू जो काही रागराग करतोस ना त्यामुळे बरीच माणसं दुरावली गेलीत. याआधी मी तुला सांगत होते की हा रागराग करणं सोड, पण तू अजूनही हे सगळं करतच नाही आहे. लग्न झाल्यानंतर सुद्धा त्या ईश्वरीवर किती रागराग केलास, त्या बिचारीला किती काही सहन करावं लागलं आणि आता हे सगळं काही जावई बापूंवर आलेली वेळ आहे. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की राकेश आणि त्याचसोबत वल्लरी बाहेर बोलत असतात. तर वल्लरी राकेशला म्हणत असते की काय चाललंय तुमचं? म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मला काही कळत नाही आहे, पण तुम्ही जे काही केलं ते मुद्दामून केलं ना, अर्णववरचे आरोप वगैरे असंही आता राकेशला बोलत असते. राकेश म्हणत असतो की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ज्या काही गोष्टी आतमध्ये घडल्या आहेत ना त्या तशाच झाल्या आहेत. तिला असं वाटत असतं की राजेशला आपण आपल्या बाजूने वळवलं तर राजेश सगळं काही सांगेल, पण इथे राकेशही हुशार असतो. तो म्हणत असतो की तुमचं ज्यामध्ये काम आहे ना तेवढंच माझ्याशी बोला, कारण मला माहिती आहे तुम्हाला काय हवं आहे आणि त्या सगळ्यामध्ये तुम्हाला माझी मदत तर लागणारच आहे असं देखील राकेशने आता ठामपणे वल्लरीला सांगितलेलं असतं. पण वल्लरीचा आता या राकेशवर जराही विश्वास नसतो, कारण अर्णवने जर या बाबतीत पुरावे आणले असतील तर आपण तरी या सगळ्याबद्दल काय बोलणार असाही विचार ना आता सुरू असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्णव हा आजीला समजावत असतो आणि आजीला म्हणत असतो की आजी तुझा गैरसमज होतोय, पण मी
माझा बरोबर निर्णय आहे, मी काही झालं तरी माझा निर्णय बदलणार नाही असं देखील त्यानं ठामपणे सांगितलेलं असतं. जेव्हा आता हे सगळं तो बोलतो तेव्हा आजी त्याला म्हणते की रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा असू शकतो आणि म्हणूनच तुला आताही मी तुला समजवते, नको नको रागाच्या भरात काही बोलूस आणि विचार करूस. तुला मी सांगते ना, थोडं अंजलीला समजून घे आणि जावई बापूंबद्दल जो काही गैरसमज करून घेतला आहेस ना, तो आधी लांब कर, बाजूला कर असं देखील आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा कुठे जाऊन अर्णव शांत असतो. पण आता त्याला कोणाची गोष्ट ऐकायची नसते, कारण त्याला फक्त आता त्याच्या मनाचंच करायचं असतं आणि त्यामुळेच ना तो आता हे सगळं काही ऐकत असतो. आता आजीचं कोणतंच म्हणणं पटत नसतं, कारण त्याला माहिती आहे ना की त्यानं काही चूक केलेलीच नाही आहे मुळात, तर त्यानं का ऐकून घ्यावं या सगळ्या गोष्टी. आणि म्हणूनच तो आपली बाजू आजीला सांगायचा प्रयत्न करत असतो. पण आजी आता म्हणत असते की तुझं असं म्हणणं आहे की या घरातल्या जावयाने चूक केली आहे. तर आजी बोलतात की बघ, मी माझ्या परीने समजवायचा प्रयत्न केला आहे, पण आता ते सगळं काही तुझ्यावर सोपवलं आहे असं बोलून आजी आता निघून जातात. दुसरीकडे वल्लरी आणि राकेश बोलत असतात आणि त्याच वेळेला वल्लरी राकेशला म्हणत असते की मला माहिती आहे की तुम्ही मला मदत करताय, पण तुमचं सुद्धा काहीतरी सिक्रेट आहे ते तुम्ही मला सांगत नाही आहात असं देखील आता राकेश इथे बसणाऱ्या वल्लरीला बोलत असतो. वल्लरीची आता बोलती बंद झालेली असते, कारण वल्लरीला माहिती आहे की आपण या माणसाला आतापर्यंत कसं काय वापरून घेतलं आहे आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला माझी गरज लागणार आहे असं देखील राजेश आता वल्लरीला बोलत असतो. कारण या घरची प्रॉपर्टी तुम्हाला हवी आहे आणि त्यासाठी तुमची ही खिंड लढवणं सुरू आहे, हेही मला माहिती आहे. पण तुम्ही हे विसरू नका, सगळ्या गोष्टी माहिती असूनसुद्धा मी शांत आहेच आणि उगाचे ना माझ्यावर चुकीचे आरोप करू नका. जे आज आतमध्ये झालं ना ते सत्य आहे आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी आतमध्येही माझ्याशी बोलू शकल्या असत्या. तुम्ही या सगळ्यासाठी मला बाहेर कशाला बोलवलं असं देखील आता राकेश बोलत असतो. तेवढ्यातच मामा तिथे येतात आणि मामाने थोडंसं ह्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. त्यामुळे मामा आता विचारतात की तुम्ही दोघं काय करताय. त्यावर राकेश आता काहीसं कारण देत म्हणत असतो की मीचा मोबाईल घेऊन आलो होतो, त्याच्यावर फोन आला होता ना, मग म्हटलं देऊन यावं. काय कोणाचा फोन आला होता असं मामा डायरेक्टली आता बोलत असतात. मामा जेव्हा हे सगळं बोलतात तेव्हा मात्र आता हा फोन ना हा आला होता ना, माझ्या मैत्रिणीचा आला होता, पण तो कट झाला उचलेपर्यंत असं देखील मामी आता खोटं सांगू लागते. पण आता मामाला संशय आलेला असतो म्हणून मामा विचारतो, पण मी यायच्या आधी तुमचं वेगळ्याच काहीतरी बोलल्यावर ना डिस्कशन सुरू होतं, बोला काय बोलत होतात. पण तरीसुद्धा आता वल्लरी विषय बदली करते आणि म्हणत असते की आम्ही कशाला काय बोलू, ज्या काही गोष्टी आहेत ना तेच मी यांना जावई बापूंना समजावत होती की मनाला वाईट वाटून घेऊ नका. कारण अर्णव जो आहे तो जे काही बोलतो ते एकदम जास्त डीपली विचार करून बोलत नाही, ते सगळं काही वरच्यावर होत असतं. आता मामाला संशय आलेला असतो आणि म्हणूनच मामा आता बघत असतो. मामा वल्लरीला म्हणतो की चल आता आतमध्ये, काय इथेच थांबायचं आहे. मामी आता खूप जास्त भडकलेली असते, कारण तिला राकेशसोबत बोलायचं असतं, पण अचानकपणे मामा आल्यामुळे तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. पण आता वल्लरी म्हणत असते मनातल्या मनात की या राजेशपासून सावरून राहायला हवं, म्हणूनच तिचे आता पुढचे प्लॅनिंग सुरू होतात. मामासोबत सुद्धा ती वाद घालत असते, कारण मामाचं म्हणणं तिला पटत नसतं. पण मामा आता विचार करतो की हे दोघंही जण बाहेर उभे होते, बोलत होते, याचा अर्थ ह्या दोघांमध्येही काहीतरी शिजत आहे. दुसरीकडे अर्णव आता बेडवर बसलेला असतो रात्रीच्या वेळेला, पण त्याला आता काही झोप लागत नसते, कारण जे जे काही लहानपणापासून झालं आहे आणि आत्ताचे हे सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर येत असतात आणि म्हणूनच तो विचार करत असतो. त्या वेळेला ईश्वरी तिथे येते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर, नका ना स्वतःला त्रास करून घेऊ, मला कळतंय तुम्हाला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होतोय, पण नका स्वतःला सावरा असं बोलून ती त्याच्या खांद्याला हात लावत असते. अर्णव आता भूतकाळातल्या गोष्टी सांगतो की आतापर्यंत माझ्यासाठी ताईने खूप काही केलेलं आहे, ते शब्दात मी सांगू शकत नाही. लहान असतानाच आई आमची गेली, पण त्यावेळेपासून ताईनं माझी सगळी जबाबदारी घेतली. सकाळी नाश्ता करायचा, आमचा टिफिन करायची जबाबदारीसुद्धा ताईवरच असायची आणि ताई हे सगळं मॅनेज करून मला खाऊ पिऊ घालून शाळेतही घेऊन जायची. या सगळ्या गोष्टी ना मला आता पण चांगल्या आठवतात. पण ताईनं माझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे, पण मला असं वाटतं की ताईच्या बाबतीत निर्णय घ्यायला कुठेतरी मी चुकलो. या मूर्ख माणसासोबत ताईचं लग्न झालं आणि तिचं आयुष्य पूर्णपणे बरबाद झालं. पण आता त्या माणसाला मला ताईच्या आयुष्यातनं काढायचं आहे, कारण तो माणूस ताईचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करतोय, पण ताईचा तिच्यावरच विश्वास आहे.
तरी आता अर्णव बोलत असतो आणि अर्णव जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, मला कळतंय तुम्हाला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होतोय, पण प्लीज स्वतःला सावरा, स्वतःची काळजी घ्या, असं करू नका. जर तुम्ही असं केलात तर कसं व्हायचं असं देखील आता ईश्वरी बोलत असते आणि अर्णवला सावरायचा ती प्रयत्न करत असते. अर्णव म्हणत असतो की मला माहिती आहे, पण तरीसुद्धा ना अंजलीताईची काळजी वाटते. आपण त्या माणसाच्या हाती अंजलीताईला दिले. अंजलीताई खरंच तिला वाटत असेल की ती सुखात आहे, पण जेव्हा तिला सगळं सत्य समजेल की हा राकेश किती पोचलेला आहे तेव्हा अंजलीताईचं काय होईल. आज तिने माझ्यासोबतचे संबंध तोडलेत का तर तिला तिच्या नवऱ्यासोबत राहायचं आहे. नवऱ्याचं म्हणणं खरं वाटते, पण खरंच ना मी जे काही सांगतोय त्यावर तिचा विश्वास नाही आहे. कमाल झाली ताईची, खरंच ना असाही विचार कुठेतरी येत असतो. पण दुसरीकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मी तुम्हाला म्हटलं ना, आता वेळ आपली नाही आहे, वेळ त्याची आहे. पण जेव्हा आपली वेळ येईल ना तेव्हा आपणही त्या राकेशला पुरून उरणार आहोत, एवढं मात्र नक्की. राकेशला आता वाटत असेल की तो हे काही करून सक्सेस होत असेल, पण त्याचा हा डाव नाही ना उधळून लावला तरी बघा, असं देखील ईश्वरीचं म्हणणं असतं. आता अर्णवला तिला सावरायचं असतं, कारण अर्णव खूप जास्त रडत असतो. त्याच्या डोळ्यातलं पाणी काही थांबायचं नाव घेत नसतं, कारण अंजलीने आतापर्यंत त्याच्यासाठी खूप काही केलं आहे आणि त्यालाही असं वाटतं की आपल्या ताईचं आयुष्य मार्गी लागायला हवं, तिच्या आयुष्यात सगळं काही नीट घडायला हवं. पण आज तिच्यासोबत ज्या काही घटना घडत होत्या त्यामुळे आता तो हतबल झालेला होता. तर इकडे ईश्वरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणत असते की नका रडू, स्वतःला त्रास करून घेऊ नका, मला कळतंय तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतोय. अर्णवने आता अक्षरशः ईश्वरीच्या मांडीवर डोकं ठेवलेलं असतं आणि आता तो खूप जास्त रडत असतो, कारण जे काही घडलं होतं ते खूप भयानक होतं. तर ईश्वरीसुद्धा अर्णवच्या आता केसावर ना फिरवत असते आणि तिलाही खूप जास्त वाईट वाटत असतं, पण तीही विचार करते की हे सगळं त्या मूर्ख राकेशमुळे झालंय आणि आज अर्णव सरांची काय अवस्था झाली आहे. बिचारे अर्णव सर स्वतःला किती त्रास करून घेत आहेत. मग आता अर्णव हा ईश्वरीच्या मांडीवर झोपलेला असताना त्याला आता अंजलीसोबत घालवलेले जुने प्रसंगसुद्धा आठवत असतात आणि त्याच वेळेला आजचा प्रसंगसुद्धा त्याला आठवतो की अंजलीने त्याच्यासोबत असलेले सगळे संबंध सोडले आहेत. हे सगळं ती काही बोलली होती, या सगळ्या गोष्टी आता अर्णवला आठवू लागतात आणि त्यामुळेच ना अर्णव या सगळ्याबाबत विचार करत असतो. त्याला आता कळत असतं की अंजलीताई जे काही बोलली त्यामुळे अंजलीताईने आपल्यासोबतचे संबंध संपवलेले आहेत. पण अंजलीताईला आपल्याला पटवून द्यायला हवं की हा राकेश किती नालायक आहे, किती खालच्या पातळीचा आहे ते. म्हणूनच आता तो या सगळ्याचा विचार करत असतो. त्यावेळेला ईश्वरी त्याला सावरत असते आणि त्याला आधार देत असते. त्याला आता म्हणत असते की नका त्रास करून घेऊ स्वतःला. अर्णव आता ईश्वरीच्या मांडीवर डोकं ठेवून निवांत एकदम शांतपणे झोपलेला असतो. त्याला आता झोपही लागलेली असते. तर कारण आता झोप लागलेली असताना तेवढ्यातच ना आता अर्णवला भयानक असं स्वप्न पडलेलं असतं. दुसरीकडे राकेश हा अंजलीच्या रूममध्ये असतो. राकेश म्हणत असतो की आतापर्यंत जे काही झालं ते खूप झालं, पण आता तुझं माझ्या आयुष्यात काहीच काम नाही आहे. बस झालं, महालाची राणी होतीस तू आणि आता तुझं काही हे सगळं मला सहन होत नाही आहे. माझी बाजू घेतलीस, मला सावरून घेतलंस, पण आता तुझा जगायचा काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे आता तू संपलीस. आणि असं बोलून आता अंजली शांत गाढ झोपलेली असताना तिला मारून टाकायचं प्लॅनिंग राकेशने केलेलं असतं आणि राकेश तिथे असणारी उशी हातात घेतो आणि ती उशी अंजलीच्या नाकावरती जोरात दाबून टाकतो. म्हणजेच काय तर अंजलीला त्याला संपवायचं असतं आणि अंजली तडफडत असते आणि हा उशी दाबून तिला मारायचा प्रयत्न करतो. अंजली जेव्हा आता उशीच्या ह्याच्याने दबली जाते तेव्हा ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की नाही नाही, मला हे सगळं नाही सहन होत आहे. पर्यंत इकडे असणाऱ्या या राकेशने तिचा जीव घेतलेला असतो. पूर्णपणे तिच्या तोंडावर उशी दाबलेली असते, त्यामुळे आता तिला काहीच करता येत नसतं आणि तेव्हाच ना अर्णवला जाग येते. अर्णवला पडलेलं हे स्वप्न असतं. अर्णव दचकून उठतो आणि अर्णव म्हणतो की हे सगळं काय झालं, नाही ताईचा जीव धोक्यात आहे, ताईला वाचवायला हवं. आणि असं बोलूनच ना आता तो पटकनी रूममधनं बाहेर पडत असतो. ईश्वरी म्हणत असते की काय झालं, तुम्हाला स्वप्न पडलं असेल. तर अर्णव म्हणतो स्वप्न पडलं आहे, पण मला
आता ताईला वाचवायला जायला हवं, ताई खूप जास्त मोठ्या संकटात आहे, तो तिला मारून टाकेल, मला आता स्वप्न पडलं होतं पण ते सत्यात उतरायला वेळ लागणार नाही, मला निघावंच लागेल. आणि असं बोलूनच ना आता तो धावपळ करून लगेचच अंजलीच्या रूममध्ये जायला निघतो. ईश्वरी थांबवत असते. ईश्वरीला उठताना अचानकपणे अशी चक्कर येऊ लागते, तिच्या डोक्यात तिडीक जाते. ती म्हणते की मला असं का होतंय, असाही तिच्या डोक्यामध्ये विचार येऊ लागतो. दुसरीकडे आता धावत पळत अर्णव रूममध्ये गेलेला असतो अंजलीच्या आणि दार वाजवत असतो. तर राकेशने दार उघडलेलं असतं आणि राकेश जेव्हा दार उघडतो ना तेव्हा आता अंजली बघते. अंजली म्हणत असते की त्याला आतमध्ये येऊ देऊ नका, काही झालं ना तरीसुद्धा तुझी आतमध्ये यायची हिंमत कशी झाली, नको येऊस तू, निघ इकडनं, असं बोलून आता त्याला घराबाहेर काढायचं काम आता इथे अंजली करत असते. त्याला बिलकुलही घरात ती घेत नाही. ती त्याला म्हणते की निघ इथून आणि तुझं इथे काय काम आहे, या भाषेतच ती बोलते. इकडे दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्णवला खायला प्यायला द्यायची जबाबदारी ईश्वरीची असते. ईश्वरी अर्णवसाठी खायला घेऊन येते आणि म्हणते की हा सगळा राग ना जेवणावर काढू नका, खाऊन घ्या, मी इंदोरी पोहे केले आहेत. पण अर्णव म्हणतो की ताई जोपर्यंत खाणार नाही ना तोपर्यंत मी खाणार नाही. म्हणून ईश्वरी आता तेच इंदोरी पोहे घेऊन अंजलीकडे सुद्धा गेलेली असते. पण अंजली म्हणत असते की मला नको आहे. ईश्वरी म्हणते की या सगळ्याचा राग जेवणावर खाण्यावर काढू नका ताई, प्लीज खाऊन घ्या. मग आता अंजली तिला विचारते मग हा राग कशावर काढायचा आहे ते तरी मला तू सांग. मग त्याच वेळेला ईश्वरी शांत उभी असते. तर राकेश म्हणत असतो की थांब, मी हे पोहे बाहेर असलेल्या कुत्र्याला देऊन येतो. असं जेव्हा आता बोललं जातं ना तेव्हा मात्र खूप मोठा धक्का इथे असणाऱ्या या ईश्वरीला बसलेला असतो. ईश्वरी राकेशकडे पाहतच राहते कारण राकेश हे सगळं काही वाक्य बोललेला होता. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.